तर मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता निघालो होळी तोड्यासाठी. तर चला, तर जिथं होळी तोडते तिथं आम्ही आता आलेलो आहेत. तर ही आहे गाव होळी. तर तोडायला सुरुवात केल्याने होती आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळी पण आता तुटत आली होती, म्हणजे खाली पडायला आली होती. तर सर्वजण एका साईडला ढकलत होते. तर हे बघा, तर कारण का त्या साईडला जरा खोल जागा होती, त्यामुळं वरच्या बाजूला ढकलत होते. पिळ वाटतायत बघा कसं. अजून थोडी तोडायला लागेल, पडत नव्हती. त्यानंतर थोडी तोडलेली परत, आणि त्यानंतर परत एकदा सर्वजण आले ढकलायला. तर वरच्या बाजूला ढकलल्याने एक शिडी पण लावली होती. तर सर्व लावून जोर लावून ढकलत होते सर्वजण, पण काय पडत नव्हती. खूप उंच पण होते आणि थोडी जाड पण होती. तर मी पण गेलो नंतरला ढकलायला. तर त्यानंतर बऱ्याच वेळेच्या प्रयत्नानंतर शेवटी होळी खाली पडली त्या साईडला ढकलल्याने. त्यानंतर एक लेवल करून घेतली मुद्द्याची, आणि इकडे टाळे तोडत होते, लांब लांब होते ते, आणि थोडी वाट केल्याने जायसाठी तिकडून. आता बांधतायत, कारण का इथून आपल्याला खाली न्यायची होती, थोडी घसरट पण होती. सर्व बांधून झाल्यानंतर होळी जरा मागं खिचून घेतलेली. जड होती खूप आणि लांब पण खूप होती. तोडायच्या आधी छोटी वाटत होती, पण जेव्हा खाली पडली तेव्हा कळालं की होळी किती मोठी येते. तर खाली ओढून तर झाली, आता आपल्याला खाली न्यायची आहे या घसडीतून. घसरट पण खूप होती, आणि त्यानंतर शेवटी खाली ढकलायला सुरुवात केली. आणि अडचण पण खूप होती, त्यामुळं जरा खाली न्यायला त्रास होत होता. त्यानंतर अडचणीतून बाहेर काढलेली होळीला, आणि खाली ओढलेली, थोडी ढकलत होता वरना, खाली थोडी साफ जागा होती. त्यानंतर सर्वजण बोलले खांद्यावर घेऊया होळी, कारण का आता चांगल्या जागेला आली होती. तर सर्वांनी खांद्यावर घेतलेली आणि काढलेली बाहेर तिला, म्हणजे अडचणीतून, आणि देवळा नवून समोरनं ठेवलेली, कारण का खूप मोठी होती. सर्वजण मजा करत होते. आणि ही आहे आपली गाव होळी, खूप उंच पण होती.
तर ही होळी आणून देवळाजवळ ठेवलेली. तर ठेवून वगैरे झाले. त्यानंतर सर्वजण देवळात गेले, पाणी वगैरे पियाले आणि आपल्याला देवहोळी तोडायला जायचे होते अजून. तर सर्व दमले होते, त्यामुळे बोलले जरा बसूया मग जाऊया. तर ही आहे आपली गावहोळी. गावहोळी तर तोडून झाली. आता आपल्याला जायचं आहे देवहोळी तोडायला. तर आम्ही निघालो देवहोळी तोडायला. तर देवहोळी तोडून झाली, साईबाबाच्या मंदिराच्या इथं आणली. आता इथून आपल्याला न्यायची होती होळी वरती राणेवाडीत. तिथून रात्री वाजत नाचवत घेऊन येतात खाली वाडीतील लोक. त्यानंतर होळी बिळीवरती ठेवून झाली, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही आलो खाली मंदिरात ढोल न्यायला. तर बाळू बघत होता ताशा बरं वाजताय की नाही. आणि पोरांनी ढोल पण बाहेर काढले होते. धूळ बसल्यामुळे खुशच होती पोरं. ढोल वाजायचे मधले ते पोरं खूप खुश असतात. आणि आलो होतो मंदिरात. मंदिरामध्ये एक मस्त एक चाल मारलेली आणि नंतरला गेलो.
नाचत नेत होते खाली. त्याचं गदलवलं नाही जरा पोरांनी. नाचवायला त्यांना मजा येत होती जरा. सर्वांनी मजा केली. नाचून झाले आणि त्यानंतर निघालो मंदिरात जायला. मंदिरात येऊन पोचलो होतो. लहान मुलं ढोलगण आतमध्ये येत होती. त्यानंतर आपली देवहोळी पण बाहेर होती, ती पण आतमध्ये आणायची होती. तर पोरं आधी आतमध्ये ढोलगण आली छोटी. लहान मुलांना खूप आवड असते ढोलकाची, जे पण नसलं तरी घ्यायचा. त्यानंतर ढोल वगैरे आणला नाही पोरांनी आतमध्ये आणि देवहोळी आतमध्ये आणली होती आपली. देवहोळी तर आणून झाली. तर नंतर गेलो खाली. आपली गावहोळी बघत होते, तयार करत होते. तर त्याला मस्त की ताळा वगैरे बांधून घेतला नाही म्हणजे घेत होते बांधून. सर्व तयार करत होते. त्यानंतर आलो वरती मंदिरात. देवहोळीची तयारीच करत होते, ते टाळे वगैरे बांधत होते. दोन्ही होळीचे टाळे बांधून तयार झाल्या. त्यानंतर गेलो खाली. आपली गावहोळी उभी करत होते. खूप उंच असल्यामुळे कसरत करायला लागत होती खूप. हा कर तू. आता बरोबर
अरे स्टॉप करू नको, बंद करू नको पूर्ण. तू बोल बंद. स्टॉप कर बोललो मी फक्त. स्टॉप. पाचची शिडी कर करा. दाबून दे ना तिकडे. तुमच्या शिडिया काढा आणि पाठीत लावा. हे करू आमका लूट करू. पुढे काय करू चालू. बांधावर आली. येत ना बघ. जोर जोर देवा. चालू केलं. लागले. लांब राहा. तिकडे तुम्ही गामगाव आहे. बारक्याच्या इकडे जावा. तुम्ही उचला. तिकडची सोडू नको. साईट लागत नाही. नाही लागली उंच होत आहे. उठरे उठरे. इकडे फिरवता येते. आपली तिकडे तुम्ही ह्या करा. तुम्ही उचलूचा काम करा. आम्ही उचलता वा. आमची वर झाली. काढून बघा. काढून नाही जमणार. आता काढून जमणार. नियमात गेले काय वळी. आता जायला उभी झाल्यावर रस्त्याला बोला. वर उचल काय रे. आवाज येतोय. तुमच्या येत नाही भाई. नाही ना. लागत नाही. अशी कशी लागत. पाठी घ्या. घ्या आता अशी. उचला. उचलून जावा. उचलून खालना. उचलून वर करा. खालना घ्यायची नाही. चला. जमनी लागणार छान दाखवते.
आपली तेवढी लूज होत आहे वर उचलू नको वर उचलू नको टाकल्यात गेल्यावर काही होळी जात नाही शिडी आहे ना बोलायची नाही अशी ए बाजू 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 गो बाजू गो बाजू गो ए बाजू गो ए इकडे जा इकडे जा इकडे जा नील उठ बस ए रोशन ए म्हणत अशी धर कट करू नको जिबात अशी अशी ए असे फोन धर कट करू नको जिबात त्यानंतर बराच वेळानंतर आपण गावाला वर- उभी झाली आणि गेलो मंदिरात देवळी उभी करायसाठी. तिथे देवळी उभी करण्यासाठी सर्वजण यायला लागले.
झाली गेली. खायला भेटणार. तर त्यानंतर आपली देवहोळी उभी झाली आणि नंतर दोन्ही होळींना उजवायचं होतं तर ते करायला गेलो. होळी उजवून मंदिरात आलो तर धूप टाकत होते मंदिरात. आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा होळीचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.